नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय प्रश्नपत्रिका क्रमांक 4 घेतलेले आहे। यामध्ये आपण आज शिपाई आणि हमाल या पदाकरिता कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आज आपण पाहणार आहोत। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण प्रश्न 30 आहेत आणि एकूण गुण 30 आहेत। तर आपण अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे आणि तुम्हाला 30 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलीत ते नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, कथकली हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथकली हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यास संबंधीचं लोकनृत्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कथकली हे लोकनृत्य केरळ या राज्यासंबंधीचं ते लोकनृत्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? रावत भट्टा हा एक अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे, रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामधला तो अणुविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, लखनौ हे शहर गोमती या नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे 15,000 पेक्षा जास्त आपल्याकडे एक प्रश्नसंच आहे। त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे। तुम्ही 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त तुम्ही 99 रुपये पे करून तुम्ही ते ई बुक घेऊ शकता। यामध्ये शिपाई आणि हमाल या पदाकरिता अतिसंभाव्य प्रश्न यामध्ये कव्हर केलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत। सर्वांनी 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये पे करून हे ई बुक तुम्ही घेऊ शकता आणि अभ्यास करू शकता। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, कांजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? कांजीरंगा हे भारतामधलं एक राष्ट्रीय उद्यान आहे। तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कांजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यामधलं ते राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, बोरांसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये बोरांसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? तर बोरांसाठी मेहरून हे ठिकाण खूप प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? अंडी उत्पादन यांच्यामधली झालेली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अंडी उत्पादन रजत क्रांती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर पंडित रविशंकर हे सितार वादक, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, डॉट्स ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या एका रोगावर वापरतात? डॉट्स ही एक उपचार पद्धती आहे। तर ते खालीलपैकी कोणत्या रोगावर प्रामुख्याने वापरतात? तर विद्यार्थी मित्रांनो, डॉट्स ही उपचार पद्धती क्षयरोगावर प्रामुख्याने वापरतात। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्याचं एकक आहे। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, मुघल साम्राज्य यांचा संस्थापक खालीलपैकी कोण होता? मुघल साम्राज्य यांचा संस्थापक खालीलपैकी कोण होता? हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे। खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर मुघल साम्राज्य यांचा संस्थापक ऑप्शन क्रमांक 3 बाबर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी सन 1974, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, कार्ल मार्क्स हा विचारवंत खालीलपैकी कोणत्या देशाचा होता? कार्ल मार्क्स हा विचारवंत खालीलपैकी कोणत्या देशाचा विचारवंत आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो, कार्ल मार्क्स हा विचारवंत जर्मनी देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. महामानव हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? महामानव हा एक शब्द आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? महामानव. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कर्मधारय समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. ब्रिक्स या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? ब्रिक्स ही एक संघटना आहे, ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे, तर या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? तर ब्रिक्स या संघटनेमध्ये ब्रिटन यांचा समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सापेक्षतावाद हा सिद्धांत अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडलेला तो सिद्धांत आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामधलं ते राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. साधना हे साप्ताहिक, विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचं आहे? साधना हे साप्ताहिक, विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 साधना हे साप्ताहिक आणि विद्यार्थी हे मासिक साने गुरुजी यांचं ते आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचं जन्मगाव आहे? टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचं जन्मगाव आहे? टेंभू सातारा. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. गो ग आगरकर यांचं टेंभू सातारा हे जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. राष्ट्रपतींच्या अनुपस्थित त्यांची कामे खालीलपैकी कोणामार्फत पार पडतात? राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची कामे कोणामार्फत पार पडली जातात? तर राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीमध्ये उपराष्ट्रपती हे त्यांचे कार्य करतात. प्रश्न क्रमांक 20 जागतिक दूरसंचार दिवस कोणत्या दिवशी असतो? जागतिक दूरसंचार दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे. 17 मे या दिवशी जागतिक दूरसंचार दिवस असतो. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे? अडकिता हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अडकिता हा शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. वसुंधरा या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. वसुंधरा हा एक शब्द आहे, तर याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता असेल? वसुंधरा. तर वसुंधरा म्हणजेच पृथ्वी. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन केलेली संघटना आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना कोणत्या वर्षी स्थापन केलेली संघटना आहे? तर 1904 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. सन 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सन 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. भारतामध्ये प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? भारतामध्ये प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर भारतामध्ये मीनाक्षी मंदिर हे मदुराई तामिळनाडू राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? जहांगीर आर्ट गॅलरी कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल.
प्रश्न क्रमांक 29व्यात द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 नोव्हेंबर सन 1956 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30व्यात असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेली चळवळ आहे? असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेली चळवळ आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, असहकार चळवळ ही सन 1920 मध्ये सुरू झालेली चळवळ आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरती यांच्यासाठी अतिसंभाव्य प्रश्न पाहिजे असतील तर आपल्याकडे 15,000 पेक्षा जास्त प्रश्नसंग्रह असलेलं एक ईबुक आहे. त्या ईबुकमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई आणि हमाल या पदाकरिता अतिसंभाव्य प्रश्न काढलेले आहेत. हे सर्व प्रश्न यामध्ये अतिसंभाव्य आहेत. ते सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि सर्वांनी एकदा ते वाचायला पाहिजे. यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न काढलेले आहेत. त्याची प्राईस फक्त 99 रुपये आहे. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर तुम्ही फक्त 99 रुपये पे करून तुम्ही ते ईबुक घेऊ शकता.